पहली गेंद वहां पर अजय कदम द्वारा अलाउंग द ग्राउंड गेंद को खेल दिया और इसी चीज की हम चर्चा कर रहे थे, लेकिन इस बार देखना है वहां पर गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर। ये अच्छा स्ट्रोक, ये उनका सिग्नेचर स्ट्रोक आया है जेपी जयेश पाटिल के बल्ले से। मिड विकेट के ऊपर से इस बार गेंद को तान दिया और दर्शन पाटिल के सर के ऊपर से गेंद को निकालते हुए 6 रनों के लिए। यस इट्स अ ब्रँडेड खाली एकदम बसून हा फटका खेळण्याचा प्रयत्न जो असतो जयेश पाटीलचा ऑन साईडला खूपच चांगल्या प्रकारे खेळतोय, लिलेया खेळतोय आणि अशाच फटक्यानं भरपूर काही धावा जमवल्या। 42 पर स्कोर। ड्राईव्ह केलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। फिर से एक और अच्छी गेंद वहां पर देखना, जमीन के सहारे से गेंद को खेल दिया, 1 रन तो जरूर पूरा करेंगे और दूसरे रन के लिए भी पलटे वहां पर बल्लेबाज। मिळाली पुढचा बॉल जयेशचा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता। हा बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा, नाईकच्या ओव्हर मध्ये हा फुल टॉस होता, ऑप्शनच्या बाहेरचा फुल टॉस होता। ऑन ड्राईव्ह करत असताना व्ही मध्ये लॉंग ऑनला केतन म्हात्रे यावेळेला मात्र मनपसंत फटका स्लॉग केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी षटकार। सिग्नेचर स्ट्रोक जयेश पाटीलचा ट्रेडमार्क स्लॉग स्वीप ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता। राऊंड द विकेट केतनच्या विरोधात स्लॉक करत असताना कमाल टायमिंग होत्या फटक्या मागे, हा टायमिंग आणि 6 धावा प्राप्त केल्यात। सुरुवात चांगली केली अंतिम षटकाला। हा ट्रेडमार्क शॉट आहे, जेपी ट्रेडमार्क स्लॉक। केतन म्हात्रे मार्गस्थ होईल, वाट अ शॉट, हुकचा फटका। भारताचा मोहिंदर रामरनाथ ज्याप्रमाणे फटका खेळायचा तशा अंदाजामध्ये हा फटका बघायला मिळाला, सरळ लॉंग लेग सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार। धावांची भूक वाढली आणि जयेश पाटील हाफ ट्रॅकर बॉल हुक करत असताना केतनच्या विरोधात टनाटन आता धावा बनवतोय। दुसरा सिक्सर त्याच्या बॅट मधून आलेला आहे। धावसंख्या धावफलकावरती 75 या आकड्यावर आता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे। फार मोठ्या टोटल कडे वाटचाल। केतन म्हात्रे मार्गस्थ होईल, पुन्हा स्लॉक स्लिप केलेल्या मात्र चेंडू हवेत आहे, झेल होईल का? झेल सुटतोय आणि चेंडू पुन्हा निघून जातोय। 4 धावांसाठी चौकार। प्रयत्न केला गेला होता, चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा। तुटून पडले आता या ठिकाणी केतन म्हात्रेवर। टायगर अभि जिंदा आहे, भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय। जबरदस्त फटकेबाजी पारी प्ले मध्ये, वाह ऑप्शनच्या बाहेर आला आणि स्वीप करत असताना इथे प्रयत्नही चांगला केला। व्हाट अ शॉट, स्विच हिट, व्हाट अ शॉट, स्विच हिट, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। जेपी स्लॉग स्वीप असेल, रिव्हर्स स्वीप असेल, ही त्याची ओळख राहिली आहे टेनिस क्रिकेट मध्ये आणि आल्या रिव्हर्सचा षटकार त्याच्या बॅट मधून येतोय। हॅव अ लुक ॲट दॅट, पोझिशन बदलले आणि बॉल तेवढाही खराब नव्हता, चांगला चेंडूवर। धावसंख्या 40। लेट कट क्रिकेट मधला नाजूक फटका। राऊंड द विकेट हिमांशूचा पहिला बॉल, फक्त दिशा दाखवली, लेट कट नजाकत, मिनिमम एफर्ट अँड मॅक्सिमम रिझल्ट, बॉल सीमा पार, चौकार। हेच तर फार महत्वाचं असतं। बघितलं की चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, फक्त लेट कट, चेंडूला फक्त दिशा दिली, क्रिकेट मधला नाजूक फटका बघायला मिळाला आणि गॅप बघितली आपण, शॉर्ट थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधून हा चेंडू स्क्वेअरिश थर्डमॅन सीमारेच्या बाहेर गेला, 4 धावांसाठी चौकार। क्लासिकल खेळाडू आहे आणि त्याचा क्लास झळकतोय। हॅलो मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय जयेश पाटील ऑन स्ट्राईक। हा बॉल यावेळेला समोर लॉफ केलाय जेपीनं, फिल्डर येत आहेत बॉलवर परंतु बॉल त्याच्या आवाक्या बाहेर, त्याच्या डोक्यावरनं फ्लाय होत असताना निघून जातोय लॉंग ऑनच्या पलीकडे, सिक्सर। पवित्रा घेतला, सुरुवातीला ऑन साईडला खेळण्यात ठरवलं होतं आणि सरळ चेंडूला फेकून दिला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। पाहू शकता आपण, खरं तर क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑनला, पण त्याच्या डोक्यावरनं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, 6 धावांसाठी षटकार। जयेश पाटीलचा क्लास आहे। अनेक वर्षांपासून या खेळाडूला भिवंडीमध्ये आपण भिवंडीच्या बाहेर आपण खेळताना पाहिलं आणि आज भिवंडीकरांना खुश केल्या। पुन्हा सिग्नेचर स्ट्रोक जेपीचा, जेपी ट्रेडमार्क स्लॉग स्वीप, आणखी एक सिक्सर।
जेपीचा हा मनपसंत फटका. स्लॉक स्वीप म्हटल्यानंतर जेपीचा मनपसंत फटका आणि त्याच फटक्यानं पुन्हा एकदा मिळतात 6 धावा. षटकार. टाइगर जिंदा है. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. योगेश स्वीप केलेला आहे. फाईन स्वीप केलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जाते. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नाही रोखने वाले जयेश पाटील. आता जयेश पाटीलला थांबवणं भरपूर कठीण झालंय. काय फटका. वाव. पॅडल स्वीप. फाईन लेग बाउंड्री सिकल चौकार. हे पाहू शकता फाईन स्वीप केलं होतं. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. ये जगह बनाई, शॉट ऑफ लेन, धीमी गति की गेंद, उसको केवल दिशा दिखाई है. डीप बैकवर्ड पॉइंट पर फील्डर मौजूद है. जेपी समोर चांगलं षटक. अभी तक तो ओवर अच्छा घटा है. अभी भी 3 गेंदें शेती गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए. और पीछे की तरफ खेलने का इरादा था. सही तरह से कनेक्ट. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. ओ यावेळेला चांगला स्लॉग हिट. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. प्रयत्न चांगला प्रणवचा, परंतु हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जेपीच्या बॅटमधून चौकार. आता फुलटॉस रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. फार मोठा गॅप त्या क्षेत्रात आणि बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार जयेश पाटीलच्या बॅटमधून. कव्हर 49. आता समोर लॉफ्ट केलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठचा तिसरा चौकार. जेपी ऑन फायर. वंडर बॉय भिवंडी. जयेश पाटील कमाल करतोय. वाकई में वंडर बॉय ऑफ भिवंडी की वंडरफुल बैटिंग. और केवल गेंद को नहीं खेल रहे बल्कि फील्ड को भी खेल रहे हैं. ये खास बात है और यही तो कई सालों से करते आ रहे हैं. मिड ऑफ सर्कल के अंदर था, गेंद ऊपर मिली. ये कहीं ना कहीं गलत गेंदबाजी जिसका फायदा उठाते हुए जयेश पाटील. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि तो त्याचा अनुभव आता पणाला लावून या मॅच मध्ये उतरलाय. ओ आता लोव फुल टॉस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न.